मित्रहो, पश्चिम बंगालच्या राजकारणातून ममता बॅनर्जी यांनी गेल्या 15 वर्षात स्वतःचा देशाच्या राजकारणावर एक ठसा उमटवला. एक अशी महिला नेता की जिच्या समोर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना सुद्धा काही वेळा बॅकफूटवर खेळावं लागलं. गेल्या 15 वर्षाची ममता बॅनर्जी यांची राजवट उलटवून टाकणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांचा 11 मेला आता मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. पण त्याच्या आधीच 6 मेला त्यांच्या पीएची चंद्रनाथ रथची त्याच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली आणि संपूर्ण पश्चिम बंगाल हादरला. आता हा त्यांचा पीए होता. दिवसभरातले कार्यक्रम आणि एकूणच नेत्याचं मोठं होणं हे सगळं या चंद्रनाथ रथ याच्या समोर घडत होतं आणि त्या बरोबरीने शुभेंदू अधिकारी यांचे महत्त्वाचे मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा हाच चंद्रनाथ बघत होता. त्याला अत्यंत अमानुषपणे 4 मारेकऱ्यांनी 4 गोळ्या मारल्या. आता काही लोक असं म्हणतात की 3 मारेकरी होते, काही लोक म्हणतात 4 होते. पोलीस तपास सुरू आहे. या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेला एक चर्चा देशभरात सुरू झालेली आहे की नेत्यांचे पीए हे नेत्यांच्या खालोखाल शक्तिशाली असतात आणि जर त्याच पीएंनी किंवा ओएसडींनी जर घोळ घातला तर अनेक नेत्यांचा कार्यक्रम होऊ शकतो. आता ही जी घटना आहे या घटनेप्रमाणेच 90च्या दशकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असलेल्या जयंत जाधव यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती. ती हत्या सुद्धा त्यांच्या राहत्या घराच्या जवळ करण्यात आली होती. नेत्यांच्या जवळ असलेले हे त्यांचे पीए, ओएसडी किंवा पीएस यांचा जर आपण विचार केला तर नेत्यावर या सगळ्यांचं प्रचंड गारुड असतं आणि मग जर याच सगळ्या मंडळींनी काही घोळ घातला तर त्याचा एकनाथ शिंदे होतो. काय आहे हे सगळं नेमकं कनेक्शन मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आपण अनेक बडे मोठे नेते पाहतो आपल्या अवतीभोवती महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात. पण या नेत्यांचं जे काही सगळ्यात जास्त मेतकूट जमलेलं असतं ते आपल्या पीएन बरोबर आणि आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर. आता कधीतरी त्यांना पीए म्हणायचं की नाही म्हणायचं ते या नेत्यां इतकेच शक्तिशाली असतात. मग आपण जर पाहिलं तर आपण थेट जाऊया शिवसेना प्रमुखांपर्यंत. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रवी म्हात्रे हे जरी पीए असले तरी जयंत जाधव हे त्यांचे विलक्षण निकटवर्तीय होते. मानसपुत्र हवे होते असं म्हटलं तरी काही ते चुकीचं ठरणार नाही. प्रभादेवीच्या परिसरामध्ये राहत्या घराजवळ त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच्या हत्येनंतर शिवसेना प्रमुख काहीसे गलबलून गेले होते. जी गोष्ट आता शुभेंदू अधिकारींच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये घडलेली आहे. आता हे मी आपल्याला का सांगतोय तर हे जे राजकीय नेते आहेत या राजकीय नेत्यांचं मोठेपण या पीएनच्या बुद्धिक्षमतेमध्ये, त्यांच्या प्रचंड त्यागामध्ये, त्यांच्या प्रचंड कष्टामध्ये तर असतंच. पण त्याचबरोबर त्या नेत्या इतकाच वेळ ते राजकारणाला, त्या नेत्याला, त्या नेत्याच्या कुटुंबाला देत असतात. आता या सगळ्यांनी जर समजा बंड केलं किंवा या सगळ्यांनी जर काही बेदरकारपणा केला तर काय होऊ शकतं तर एक शक्तिशाली नेता हा काहीसा हताश होऊ शकतो आणि हतबल होऊ शकतो. जसं की आता सध्या एकनाथ शिंदे झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे एकनाथ शिंदेचं कनेक्शन तुम्ही का सांगताय? त्याचं कारणही तेच आहे. एकनाथ शिंदे यांनी 6 तारखेला आपल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आपल्या ओएसडींची, पीएसची आणि पीएनची बैठक बोलवली होती. या बैठकीचं कारण काय आहे तर या बैठकीचं कारण आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्यांमध्ये झालेला गदारोळ म्हणा किंवा कार्यक्रमाचं नियोजन किंवा कोणाचा पायपोस कुणात नसणं याच्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले, विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले आणि शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून काम करणारे एकनाथ शिंदे हे काहीसे हैराण परेशान झालेले. याचं कारण काय तर याचं कारण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे. भाजपचे नेते आणि आमदार सुरेश धस जे मराठवाड्यातले आहेत
त्या सुरेश धस यांच्या मुलाचं लग्न होतं 3 तारखेला आणि ते लग्न होतं गंगापूर रोडला. या लग्नाची पत्रिका सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली होती. आता हा जो सागर धस हा जो त्यांचा मुलगा आहे, याच्या लग्नाला एकनाथ शिंदेंनी यावं असं आवर्जून आमंत्रण सुरेश धसांनी दिलं. तसं ते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पण दिलं. देवेंद्र फडणवीस, जरांगे पाटील, मराठवाड्यातले हुज हू या सागरच्या लग्नाला पोचले होते. पोचले नाहीत फक्त एकनाथ शिंदे आणि मग सुरेश धसच आहेत ते. सुरेश धसांचं राजकारण, त्यांचं बोलणं, त्यांचं वावरणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते कोणालाही अंगावर घेतलं, प्रेमाने म्हणा किंवा रागाने, की ते त्या पद्धतीत रिॲक्ट होतं. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी ते बोलून दाखवलं. त्यांच्या त्या नाराजीचा, सुरेश धस यांच्या नाराजीचा खूप खोलवर परिणाम एकनाथ शिंदेंवर झाला आणि त्यांनी चौकशी केली की झालं काय. तर या OSD आणि हे सगळे जे PA वगैरे आहेत शिंदेंचे, यांनी ती पत्रिकाच हरवून टाकली. आता मला सांगा की किती इंटरेस्टिंग विषय आहे. आणि एका नेत्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका हरवली, उपमुख्यमंत्री त्याला जाऊ शकले नाहीत आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी तांडव केलं. 6 मेला ही बैठक बोलवली. या बैठकीला हे सगळे लोक आले होते. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे किती लोक आहेत माहिती आहे का? OSD, PS आणि PA म्हणून 41 लोक आहेत. आणि त्यांच्याकडे जो स्टाफ आहे, ड्रायव्हर किंवा क्लार्क किंवा इतर सगळे जे काही लोक आहेत, त्याची संख्या आहे 271. कदाचित 288 आमदारांपैकी सर्वाधिक स्टाफ आणि कर्मचारी वर्ग घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत. पण त्याचं फलित काय झालं? तर त्याचं फलित हे झालं की सुरेश धस यांच्यासारख्या नेत्याच्या मुलाच्या लग्नाला ते जाऊ शकले नाहीत. आता हे जे एकनाथ शिंदेकडे जे OSD आहेत, याच्यातले बरेचसे OSD हे स्वयंघोषित आहेत. एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मुंबईचे महापालिकेचे माजी आयुक्त जे आता निवृत्त झाले, ज्यांचा नगर रचना किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभ्यास होता, ते भूषण गगराणी त्यांचे प्रधान सचिव होते. भूषण गगराणी यांनी हे महापालिका आयुक्त झाल्यानंतर तिथे नवीन सोना नावाचे IAS अधिकारी त्यांचं काम पाहत आहेत. पण नवीन सोना हे काही मराठी भाषी नाहीत. महाराष्ट्रातलं राजकारण, त्या राजकारणातला नेमका जो काही पल्स पकडायला हवा, नेत्याला काय अभिप्रेत आहे, येणारे जे अभ्यागत आहेत त्यांना काय म्हणायचंय, पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात काय चाललंय, हे काही नवीन सोना ते तरुण आहेत आणि त्यांना आता त्यांच्या पदोन्नतीचे वेध लागलेले आहेत. आणि या सगळ्यामधून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी राहून जातात. बरं, त्यांच्या बाकीचे जे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये अमर उकेरीकर असतील किंवा मंगेश चिवटे असतील, मारुती साळुंखे असतील, ही जी मंडळी आहेत ही OSD मंडळी आहेत. आता हे OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असं त्याचं आपण वर्णन करू शकतो. पण यांची संख्या 38 असावी. काही दिवसांपूर्वी ठाण्यातून एक हुशार अधिकारी त्यांची बदली झाली. ते CU होते ठाणे जिल्ह्यातले आणि ते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती होते. त्यांचं नाव आहे प्रशांत रसाळ. अंबरनाथचे ते CU होते. त्यांना काही लोकांनी असं सांगितलं की तुम्ही हे, मला ज्या लोकांनी त्यांना सल्ला दिला त्या लोकांनी सांगितलं. ते म्हणाले की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात का जॉईन होत नाही? तुम्हाला ते जास्त बरं पडेल आणि ठाणेकरांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. या प्रशांत रसाळ यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते अत्यंत लो प्रोफाईल अधिकारी समजले जातात. वेल नोन अशा किंवा माहिती म्हणजे ब्रँडेड अशा काही अधिकाऱ्यांची त्यांची पर्सनॅलिटी नाहीये. डॉक्टर प्रशांत रसाळ हे आणखी एका वेगळ्या गोष्टीसाठी, गड किल्ल्यांच्या अभ्यासासाठी ओळखले जातात. पण त्यांनी ज्या वेळेला इथे डोकावण्याचा प्रयत्न केला की आपण उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जावं का, मित्र हो, त्यानंतर त्यांना मिळालेली माहिती ही खूपच धक्कादायक होती. मला जे GAD आहे, त्या GAD विभागातल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्याकडे 38 OSD असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याच कार्यालयामध्ये बोगस PS घुसला, त्यांची सही सुद्धा बोगस करण्याचा प्रयत्न काही वेळेला झाला. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? तर तिथे प्रचंड गदारोळ आहे, प्रचंड घोळ आहे. कोण काय करतंय, कोणाची जबाबदारी काय आहे, शासकीय कोण आहे, निमशासकीय कोण आहे, खाजगी कोण आहे, कशाचा कशाला काही पत्ता लागत नाही. आणि यातून हा सगळा गोंधळ झाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी या सगळ्यांची परेड केली. आता ही परेड खरं तर अधिक तीव्र शब्दात व्हायला हवी असं माझं मत आहे. कारण जर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुसंडी मारायची असेल राजकारणामध्ये, मी पुन्हा मुसंडी एवढ्यासाठीच म्हणतो की प्रत्येक
आमदार हा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न बघत असतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार फक्त मुख्यमंत्री महत्वाचा असतो, बाकी सगळे मंत्री असतात. हा जर आपण नियम लावला तर प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मी मुख्यमंत्री होऊ शकतो, पुन्हा होऊ शकतो. किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणाले की मी पुन्हा येईन आणि ते आले. तर असं एकनाथ शिंदे होणार नाही अशातला काही भाग नाहीये. पण ते होताना जी अडचण आहे ती ही आहे. आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर, शरद पवारांचे सुनील रानडे, सतीश राऊत, स्वर्गीय विलासराव देशमुखांचे पीए होते अजिंक्य पडवळ. अत्यंत उत्तम माणूस, काम कसं करायचं आणि कामाचा निपटारा कसा करायचा याचं मूर्तिमंत उदाहरण हे अजिंक्य पडवळ होते. जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे जे त्यांचे खाजगी सचिव आहेत, यांचा जर आपण विचार केला तर मोदा जोशी यांचं निधन झालं 2003 मध्ये. 2004ला एकनाथ शिंदे निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत 21 वर्ष प्रभाकर काळे हे त्यांच्या बरोबर आहेत. ही जे पीए किंवा ओएसडी ही जी मंडळी असतात ही दक्ष असतात. नेत्याला काय हवं काय नको, त्याचा कार्यक्रम या सगळ्यांकडे त्याचं लक्ष असतं. पण म्हणून त्यांनी आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे लग्न, साखरपुडा याच्यात जायचं नसतं का? असाच आपल्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभाकर काळे त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून, म्हणजे मंदिरात घेऊन जाण्यासाठी म्हणून रजेवर गेला आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुरेश धस यांच्यासारख्या त्यांच्या जवळच्या आमदार मित्राने प्रेमाने दिलेलं निमंत्रण सुद्धा एकनाथ शिंदे स्वीकारू शकले नाहीत. हे ज्या वेळेला घडतं मित्र हो, त्यावेळेला त्या नेत्याला म्हणजे निमंत्रण देणाऱ्या नेत्याला आणि त्या उपमुख्यमंत्र्यालाच कळू शकतं की सुरेश धसांसारखा एखादा बोलघेवडा नेता जर दुखावला तर काय होऊ शकतं. आणि या सगळ्याला कारणीभूत हे पीए, ओएसडी आणि पीएस आहेत. आता हीच गोष्ट मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीतही बोलली जाते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे इतके शक्तिशाली झाले होते असं बोललं जात होतं. पण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पूर्णपणे मिलिंद नार्वेकर 2.5 वर्ष हे कैसे बाजूला होते. अनिल परब हेच ती सगळी जबाबदारी पार पाडत होते अशी शिवसेनेतल्या काही नेत्यांची माहिती आहे. आता कालचा आणखी एक योगायोग बघा की ज्या मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना आणि आपल्याला व्यक्तिगत त्रास नको म्हणून दापोलीचा आपला काही कोटी रुपयांचा बंगला शिवसेनेच्याच एका आमदाराला सांगून, माजी आमदाराला सांगून पाडून टाकला ईडीच्या भीतीमुळे. आणि त्याच प्रकरणामध्ये अनिल परब हे निर्दोष सुटलेले आहेत. तर हे ज्या वेळेला ओएसडी किंवा हे जे पीए, पीएस हे ज्या वेळेला त्या नेत्याबरोबर वावरत असतात त्यावेळेला बऱ्याचदा असं सांगण्यात आलेलं असतं की अमुक एक पीए सांगतोय म्हणजे मी सांगतोय असं समजा. आपल्याला सांगतो की हे जे काही नेत्यांचं वेळापत्रक किंवा त्यांचं जगणं, वागणं, प्रवास, उठणं, बसणं, खाणं, पिणं, अनेक नेत्यांना आपण काय खातोय, आपण कधी खातोय, किती वाजता खातोय याची कशाला म्हणजे ताळमेळच नसतो. त्यांच्या घरातले लोक, त्यांची पत्नी, आई, बहीण हे त्या पीए बरोबर, पीएस बरोबर फोन करत असतात. आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणातली ती म्हण प्रचलित झाली की चायपेक्षा किटली गरम. तर याच्यावर एक आमचे पीए मित्र आहेत एका बड्या नेत्याचे, ते फार छान म्हणाले. ते म्हणाले की जर चहापेक्षा किटली गरम नसेल तर आतला चहा गरम राहील कसा? तो राहण्यासाठी ती किटली गरम राहिली पाहिजे. आता हे असं संशोधन करणारे ग्रहस्थ हे स्वतः एक पीए आहेत. आता या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात असं प्रत्येक नेत्याचं म्हणणं असतं की आपण राजकारणात टिकण्यासाठी वेळेचं भान पाळणं खूप महत्वाचं आहे. आणि इथेच एकनाथ शिंदेची गल्लत होते. 40 वर्षामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे 1995 पासून आजपर्यंत 2 नेते महानेते होऊ शकतील किंवा मास लीडर होऊ शकतील अशा पद्धतीत मोठे झाले. त्यातले एक आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. देवेंद्र फडणवीस नक्कीच मोठे आहेत. ते कौशल्याने मोठे आहेत, प्रशासनाच्या अनुभवाने, कामाचा उरक, अभ्यास या सगळ्याने मोठे आहेत. पण देवेंद्र फडणवीसांचा कनेक्ट आजही तळागाळातल्या लोकांना आपला महानेता असा वाटत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं वर्चस्व निर्विवाद आहे. ती गोष्ट मात्र एकनाथ शिंदेच्या बाबतीत होताना दिसते. पण एकनाथ शिंदे वेळा पाळतायत का? मुळीच नाही. ते अधिकाऱ्यांच्या बैठकीला 10 वाजताची जर वेळ असेल
तर ते दुपारी 1 वाजता पोहोचतात. दुपारी 3 वाजताची वेळ असेल तर ते 5 वाजता पोहोचतात. अनेक सनदी अधिकारी, अनेक क्लास 1 ऑफिसर्स हे या सगळ्या होणाऱ्या विलंबाबद्दल आणि उशिराबद्दल खाजगीमध्ये दबक्या आवाजात बोलत असतात. बघा, एकनाथ शिंदेंनी महासत्तांतर घडवलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, आपल्या बरोबरच्या लोकांना ओळख दिली. अनेक असे आमदार जे रद्दीच्या कोपऱ्यात पडलेले होते, त्यांना कोट्याधीश केलं, राजकीय वजन दिलं, आपापल्या प्रदेशात त्यांना ताकद दिली, आपापल्या भागात त्यांना एक स्थान मिळवून दिलं. पण ते एकनाथ शिंदे जर वेळ पाळू शकले नाहीत, तर मात्र हे OSD आणि PS हे त्यांना आणखी अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाहीत. आता हा जो माझा व्हिडिओ आहे, हा इतक्यासाठीच करण्यात आलेला आहे, की चंद्रनाथ रथ सारख्या एका PAची हत्या होते. त्याचं कारण आता भाजप जे काही सांगायचं ते सांगेल, पण याला आपसातले मतभेद, आपसातलं ग्रुपिझम आणि आपसातल्याच गोष्टी कारणीभूत होत्या मित्र हो, अशी माझी माहिती आहे. आता ही गोष्ट मी आपल्याला का सांगतोय ते आपण समजून घ्या. देवेंद्र फडणवीस हे निर्विवाद मोठे नेते आहेत आणि ते आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. ते एकनाथ शिंदेंनीही मान्य केलेलं आहे आणि सुनेत्रा पवार आणि त्यांचे स्वर्गीय पती अजित पवारांनीही मान्य केले. याचं कारण कशात आहे ते मी आपल्याला सांगतो. स्वतः फाईल वाचणं, स्वतः आपल्या कार्यक्रमाचं नीट नियोजन करणं. मित्रहो, परवा 27 तारखेला एक बैठक होती सह्याद्री अतिथीगृहात. ही बैठक होती कुंभमेळ्याच्या संदर्भात. बैठकीची वेळ होती 3 वाजता आणि देवेंद्र फडणवीस यांना यायला अर्धा तास उशीर होणार होता. 2:50 आसपास ते 2:52 आसपास सगळ्या अधिकाऱ्यांच्या मेलबॉक्समध्ये मेल आला. काय तर अर्धा तास मुख्यमंत्री पोचायला विलंब होणार आहे, 3 वाजताची मीटिंग 3:30 वाजता होईल असं समजावं. आणि तो मेल आल्यानंतर एका दुसऱ्या अधिकाऱ्याचे फोन सुद्धा आले की तुम्ही तुमचा मेलबॉक्स तपासून घ्या. मित्रहो, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे किंवा स्वर्गीय अजित पवार ही माणसं एका रात्रीत मोठी होत नाहीत. त्यामागे त्यांची तपश्चर्या असते, मेहनत असते आणि प्रचंड जनसेवेचा एक ध्यास असतो. आपल्याकडे एक कथानक रचलं जातं की हा नेता किती कोटीचा, तो नेता किती हजार कोटींचा. हे आपल्याला बोलणं सोपं आहे, पण हे नेते ज्या वेळेला प्रचंड काम करत असतात, रक्ताचं पाणी करत असतात, त्यावेळेला त्यांच्याबरोबर राबणारा घटक जो असतो तो त्यांचा PA असतो, PS असतो. अर्थात हे 41 लोक काही राबत नसतात. हे 41 लोक सरकारी, कोण पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, कोण पशुवैद्यक आहे किंवा कोण अजून आणखी कुठल्या तरी विभागातून आलेला आहे. तर हे असे सगळे भरलेली जी खोगीर भरती आहे ना, ही काही एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, त्यांना ती काही मोठं करू शकत नाही. त्या नेत्याला हे माहीत असतं की मला कुठे पोचायचंय. ज्या दिवशी एकनाथ शिंदेंना कळेल की मला पुन्हा कुठे पोचायचंय, त्यावेळेला ही जी काय त्यांच्या अवतीभोवती भरलेली 271 लोकांची माउंट मेरीची जत्रा आहे, ही जोपर्यंत ते दूर करत नाहीत, मला असं वाटलं होतं. काल ज्या वेळेला उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये डोकावल्यानंतर हे लक्षात आलं की तिथे नंदनवनवर बैठक लावलेली आहे आणि ती या कारणासाठी लावलेली आहे. मला असं वाटलं होतं की परिस्थिती बदलेल, कारण ज्या पद्धतीची अनागोंदी, गोंधळ, बजबजपुरी त्यांच्या कार्यालयात आहे, मला नाही वाटत महाराष्ट्राच्या कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयात, अर्थात इतर काही मंत्री काम करतात का नाही करत हा प्रश्नच एक महत्त्वाचा आहे. या संपूर्ण 40-42 लोकांमध्ये 2 माणसं काम करतात असं मी जर म्हटलं तर तो पक्षपात होईल, पण ती वस्तुस्थिती आहे. त्यातले एक आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि दुसरे आहेत एकनाथ संभाजीराव शिंदे. आता तुम्ही म्हणाल मग बाकीचे काय करतात, मग त्यांना का ठेवलंय, त्यांना काढून टाका. तर असं नाही आहे. याचं उत्तर स्वतःच देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते ऐकूया आणि तूर्त इथेच थांबूया. धन्यवाद. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो.